देशभरात एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या असताना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातल्या परसोडी या गावात मात्र अगदी वेगळं वातावरण पाहायला मिळते। ना गॅस संपल्याची चिंता आहे, ना सिलेंडर मिळवण्यासाठीची धडपड आहे, ना रांगेत कुणी थांबलेलं आहे। याला कारण म्हणजे या गावात गोबर गॅस आणि बायोगॅसचा वापर गावकरी करत आहेत। पारंपरिक ऊर्जा वापरातून स्वयंपूर्ण झालेल्या या गावामध्ये आदर्श घालून देणारे हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते। लाखनी तालुका मुख्यालयापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेली 1260 लोकसंख्येची ही ग्रामपंचायत आणि या गावातील सुमारे 1260 लोकसंख्या असलेल्यांपैकी 310 घरांच्या कुटुंबात म्हणजे जवळपास 1250 नागरिक हे बायोगॅसचा वापर करतात। तर या गावामध्ये अंदाजे 90% घरांमध्ये बायोगॅसवर रोजचा स्वयंपाक केला जातो। त्यामुळे जगामध्ये कितीही गॅसची टंचाई निर्माण झाली तरी परसोडीला मात्र याचा काहीही फरक पडलेला नाहीये। आमच्या इथं गोबर गॅस लागले आहे 2022 पासून। आमच्या इथं पूर्ण स्वयंपाक होत आहे। सकाळी चहा, वरण, भात, भाजी, पोळी, ढोरांच्या मेरवण आणि आंघोळीच्या पाणी आणि सायंकाळचाही स्वयंपाक होते। आमचा सिलेंडर आता संपलेला आहे आणि 1 महिना झाला तर आम्ही सिलेंडर यूज करत नाही, आम्ही गोबर गॅसचाच यूज करतो। आमच्या गावामध्ये कमीत कमी 1255 असं गोबर गॅस लागलेलं आहे। 4-5 लोक त्यांच्याकडे गोबर गॅस नाही आहे, तरी आमच्या गावामध्ये जे गोबर गॅस व्यवस्थित चालत असल्यामुळे काही लोकांना सिलेंडरची गरज भासत नाही। पण तेवढा सिलेंडरचा वापर कमी केला जातो। जेव्हा लोकांना जसं 1 महिन्यामध्ये सिलेंडर पुरत होतं तर ते आता 2 महिन्यापर्यंत पुरत असते। आपण पाहतोय गोबर गॅस आणि बायोगॅसचा वापर करून हे परसोडी गाव स्वयंपूर्ण झालेलं आहे। 90% बायोगॅसवर हे संपूर्ण गाव चालतं, त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक केला जातो आणि त्यामुळे इतर ठिकाणी गॅसच्या रांगा दिसत आहेत, गॅस सिलेंडरसाठीची धडपड पाहायला मिळते। मात्र या गावात हे सगळे गावकरी निश्चिंत आहेत, त्यामुळे या गावचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा।